दरम्यान संपूर्ण प्रक्रिया प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसारच होते। विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी ही प्रतिक्रिया दिली। स्वीकृत सदस्य निवडीवरून काँग्रेसमधला अंतर्गत वाद आता उफाळून आलाय। केतन ठाकरेंच्या माघारीनं नागपुरात राजकीय घडामोडींना सध्या वेग आलेला आहे आणि या संदर्भामध्ये संजय महाकाळकर यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी स्वीकृत नगरसेवकासंदर्भात जे आहेत ते आपल्याच पक्षावर जे आहे ते गंभीर आरोप लागले आणि त्या संदर्भात जर बघितलं असेल तर काँग्रेसचा वाद पुन्हा एकदा उफाळून बाहेर आलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी जे आहेत ते विरोधी पक्षनेता संजयजी महाकाळकर काय सांगाल? महानगरपालिका निवडणुकीमध्ये जर बघितलं काँग्रेसला चांगलं यश मिळालं, मात्र आता स्वतःच्याच घरामध्ये जर बघितलं असेल तर आता भांडणं सुरू झालेलं आहे स्वीकृत नगरसेवकावरून। नाव जे नितीन राऊत यांनी प्रदेश अध्यक्षांना पाठवलं होतं ते नाव एका अर्थाने डावलल्याचा त्यांचा आरोप आहे। कसं बघता याकडे आपण? बघा, असं आहे की जर आपण महानगरपालिकेचा जो एक स्वीकृत सदस्याचा अर्ज स्वीकारण्याचा एक वेळ आणि कालावधी असतो तो 11 ते 3 वाजेपर्यंतच होता आणि मला असं वाटतं की बा समजा तुम्हाला जर तुमच्या लोकांना जर कुठेतरी स्वीकृत सदस्य जर करायचं होतं त्याचा निर्णय आपण घेऊन ठेवायला पाहिजे होता किंवा त्याचं एका फॉर्म नावाचं पत्र आपण ते तसं कळवायला पाहिजे होतं। स्वीकृत सदस्यासाठी जग्यासीजी हे सुद्धा त्यांचा नॉमिनेशनचा फॉर्म घेऊन आलेले होते आणि टेंभुर्णेजी सुद्धा हे फॉर्म घेऊन आलेले होते आणि वेळेपर्यंत त्या दोघांमध्ये योग्य तो निर्णय होऊ शकला नाही आणि त्याच्यामध्ये हा कालावधी हा निघून गेला। त्याच्यामध्ये मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारचं षडयंत्र हा विषयच तिथे येत नाही। पक्षाला जर माझ्यापेक्षा सक्षम कोणी अजून उमेदवार वाटत असेल या पदासाठी तर त्याच्यासाठी पक्षांनी तो त्यांचं चयन करायला पाहिजे। त्याच्यासाठी मी संजू भाऊला एक माझा रिजेक्शनचा देऊन ठेवलं आहे की जर माझ्या कोणी पक्षाने काही सांगितलं तर माझं नॉमिनेशन तुम्ही वापस घेऊन घ्या, त्यांचं नॉमिनेशन तुम्ही तिकडे ॲक्सेप्ट करायला देऊ शकता। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।